हाय फ्रेंड, माझं नाव अमोल आहे. माझं वय 22 वर्ष आहे. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. मला पुण्यामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये काम मिळालं होतं. मला मॅनेजरचं काम मिळाल्यामुळे माझ्या घरचे खूप खुश झाले होते. आपल्या मुलाने शिक्षण घेऊन काहीतरी करून दाखवलं आहे, असं माझे आईवडील सर्वांना सांगायचे. नोकरी मिळाली म्हटलं की माझ्या लग्नासाठी खूप चांगली स्थळे आपोआप यायला लागली. मला नोकरी नव्हती त्यावेळेस मला कोणीही विचारत नव्हतं. आता नोकरी लागल्यावर सगळे भाव द्यायला लागले होते. काही दिवसांनी माझं संजना नावाच्या मुलीबरोबर लग्न जमलं होतं. संजना ही उच्च शिक्षित होती. ती दिसायला खूपच सुंदर मुलगी होती. संजनाला पाहिलं की माझे मित्र मला म्हणायचे, नशीब चांगलं आहे तुझं, तुला एवढी सुंदर बायको मिळाली. माझं लग्न जमल्यानंतर मी सारखा तिला फोन करायचो आणि महिन्यातून 1-2 वेळा तिला भेटायलाही जायचो. ती मला सारखं म्हणायची, आपलं लग्न झाल्यानंतर आपण 15 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. प्रत्येक भेटीत ती मला असं म्हणत होती. त्यामुळे मी ठरवलं होतं की लग्न झालं की पहिलं आपण तिला घ्यायचं आणि फिरायला नक्कीच जायचं. माझं लग्न आता जवळ आलं होतं, त्यामुळे थोड्या दिवसात आपल्याला आता बायकोचं समाधान मिळेल या विचारात मी गुंतलेलो असायचो. लग्नानंतर काही दिवस मी आमच्या गावाकडेच राहणार होतो. काही दिवसांनी मग मी संजनाला घेऊन पुण्याला येणार होतो. माझं लग्न जमलं त्याच वेळी माझ्या जिवलग मित्राचंही लग्न जमलं होतं. त्याचं आणि माझं लग्न एकाच वेळी होतं. तोही माझ्याबरोबर शिकला होता. त्याचं नाव पंकज होतं. त्याला मुंबईमध्ये नोकरी मिळाली होती आणि माझ्यासारखी शिकलेली बायकोही त्याला भेटली होती. तिचा फोटो पाहिल्यावर मला ती संजनापेक्षाही खूपच छान दिसत होती. त्यांनी त्याच्या बायकोचा फोटो दाखवल्यावर मीही संजनाचा फोटो त्याला दाखवला आणि त्याच्या बायकोपेक्षाही त्याला संजना खूपच भारी वाटली. तशा दोघीही खूप छान होत्या. पण पैसा आला की माणसाच्या अपेक्षा खूपच वाढतात. आमच्या बाबतीतही असंच घडत होतं. त्याची होणारी बायको मला आवडत होती आणि माझी होणारी बायको त्याला आवडत होती. काही दिवसांनी आमच्या दोघांचेही चांगल्या पद्धतीने लग्न झालं आणि काही दिवस गावाकडे राहून झालं. आता संजनाने मला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा हट्ट धरला होता आणि तिला तसं मी प्रॉमिसही केलं होतं. आम्ही दोघे तर फिरायला जाणारच होतो. म्हणून मी सहज माझ्या मित्राला फोन लावला आणि त्याला म्हणालो, तुझी जोडी आणि माझी जोडी, आपण गोव्याला फिरायला जाऊ. मी असं म्हटल्यावर काही सेकंदातच तो यस म्हणाला. त्याच्या बायकोलाही त्यानं तसं सांगितल्यावर ती देखील तयार झाली होती. आमच्या चौघांना फिरायला जाण्याचा प्लॅन तयार झाल्यावर मी माझी गाडी घेतली आणि मित्राला घेण्यासाठी त्याच्या गावाकडे आलो. ते दोघेजण तयारी करून बसले होते आणि आमची वाटच पाहत होते. आमच्या दोघांच्या बायका मागच्या सीटवर बसल्या होत्या, तर माझा मित्र माझ्या शेजारी बसला होता. मी गाडी चालवत होतो. त्या दोघींची आधीच ओळख असल्यामुळे त्या दोघी चांगल्याच गप्पात रंगल्या होत्या. आम्ही दोघेही गप्पा मारत होतो आणि पुढील प्लॅन तयार करत होतो. आम्ही संध्याकाळी गोव्याला पोहोचलो. पण गाडीत बसल्यापासून माझ्या मित्राची बायको माझ्याकडे जास्त पाहायची आणि माझी बायको माझ्या मित्राकडे पाहायची. संध्याकाळी आम्ही एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलो होतो. तिथे आम्ही दोघांनी 2 रूम बुक केल्या होत्या. एकात माझा मित्र राहणार होता आणि दुसऱ्या खोलीत मी राहणार होतो. आम्ही आमच्या बॅगा आतमध्ये ठेवल्या. थोड्या वेळाने जेवणासाठी बाहेर आलो, तेव्हाही माझ्या मित्राची बायको माझ्याकडेच पाहायची. माझ्या मित्राचे हे लक्षात आले होते, कारण त्याचीही तीच परिस्थिती होती. माझी बायको त्याच्याकडे सारखं पाहायची. माझ्या मनात विचार आला की एक दिवस आपण त्यांची अदलाबदली केली तर. पण मित्राला बोलायचं कसं आणि आमच्या बायका यासाठी तयार होतील का, असे प्रश्नही माझ्या मनात येत होते. अखेर जेवणानंतर माझ्या मित्राला मी थोडं बाजूला घेतलं आणि त्याला त्याविषयी स्पष्टपणे सांगितले. त्याच्या मनाप्रमाणे मी बोलल्यामुळे तो देखील खूप खुश झाला होता. आम्ही तो प्लॅन तयार केला होता आणि संध्याकाळी तो प्रयोग करायचाच होता, हे आम्ही ठरवलं होतं. आमच्यात खूप गप्पा झाल्यावर आमच्या बायका रात्री झोपी गेल्या. थोड्या वेळाने आम्ही दोघे हळूच रूम बाहेर आलो. मग माझा मित्र माझ्या खोलीत गेला आणि मी त्याच्या खोलीत गेलो. आमच्या मनातील प्रयोग आम्ही पूर्ण करून दाखवला होता. काही वेळाने आमच्या बायकांचे हे लक्षात आल्यावर त्या थोड्या लाजल्यासारख्या झाल्या, पण मनातून त्या फार विरोध करू शकल्या नव्हत्या, कारण त्यांच्याही मनात तेच होतं जे आमच्या मनात होतं. त्या रात्री आम्ही खरोखरच मौज केली आणि सकाळी दुसरे ठिकाण फिरण्यासाठी निघून गेलो.